नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पानं कशी भरायची ते शिकतोय। आज आपण तंबोर स्टिच टाकून पान कसं फिल करायचं ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पानाचा एक शेप आखून घेतलेला आहे व मी त्याच्या किनारीवर लहान लहान चेन स्टिच टाकतेय। मी आधी पण सांगितलं होतं, राउंड शेप जिथे जिथे असतो तिथे लहान स्टिच टाकायचे असतात। मोठ्या टाकल्यावर त्या आडव्या पडतात स्टिच, त्या चांगल्या दिसत नाही। आता मी असंच आतमध्ये पुन्हा स्टिच टाकायला सुरुवात करणार आहे। मी आधी जी चेन स्टिच टाकली त्याला चिटकूनच मी पुढच्या चेन स्टिच टाकणार आहे। तंबोर स्टिच म्हणजे पूर्ण भरलेलं असतं, तुमचं कापड अजिबात त्याच्यामध्ये दिसत नाही। त्यामुळे स्टिच टाकताना कायम लक्षात ठेवायचं की तुमची आधीची स्टिच जी असते त्याला चिटकूनच दुसरी स्टिचची लाईन आली पाहिजे, जेणेकरून दोन स्टिचच्या मध्ये तुमचं कापड दिसणार नाही। जर कापड दिसलं तर ते स्टिच चांगली दिसत नाही। पुन्हा आता आपण आतमध्ये स्टिच टाकणार आहोत। आता पुन्हा आपण आतमध्ये स्टिच टाकायला सुरुवात केलेली आहे। अशाच प्रकारे आपण पूर्ण आतपर्यंत भरत जाणार आहे चेन टाकत। अशा पद्धतीने मी आतपर्यंत भरत आलेली आहे चेन स्टिच। अशा पद्धतीने इथे तंबोर स्टिच पूर्ण झालेले आहे। फक्त चेन टाकत टाकत मी पूर्ण फिलिंग करून घेतलेला आहे आतपर्यंत। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये।